चला पटपट जॉईन व्हा. स्क्रीन दिसते का मला सगळेजण? चला चॅट मध्ये सांगायचं कोणीतरी पटकन चालू करू आपण. जास्त सिलेबस आहे याचा, नाही तर नंतर परत अजून नवीन लिंक आपल्याला शेअर करायला लागेल. ओके, स्वप्नील सर म्हणतात दिसते स्क्रीन. ठीक आहे, चला आपलं जे आहे आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचं पहिलं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय? आता फर्स्ट लेक्चर मध्ये जे बेसिक आहे आपलं, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स आणि त्याचे प्रॉपर्टीज. तुम्ही सगळ्यांना शिकलेलं असतं, आपल्याला लक्षात राहत नाही. सगळ्या प्रॉपर्टी प्रॉपर लक्षात ठेवायच्या, की त्या प्रॉपर्टीच्या नावावरून की नेमकं त्याचं काम काय आहे आपल्याला याच्यामध्ये. याच्यात तुम्ही जर बघायला गेले आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये जवळपास 3 4 5 6 लेक्चर्स आहेत एकूण. याच्यात किती लेक्चर होणार याचे? 6 लेक्चर होणार आहेत. हे 6 लेक्चर मधलं आपलं हे पहिलं लेक्चर आहे. जास्त होऊ शकतात आणि याच्यावरती क्वेश्चन आन्सर वरती पण आपण सेपरेट प्रत्येक टॉपिक प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपण क्वेश्चन घेणार आहे. आणि टेस्ट सिरीज जी असणार आहे तुम्हाला, तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा आता की तुम्हाला किती पाहिजे टेस्ट सिरीज. म्हणजे 25 क्वेश्चन पाहिजेत, 50 पाहिजेत, किंवा आपल्या आरटीओची एक्झाम असते 150 क्वेश्चनची. ओके, डायरेक्ट 150 क्वेश्चन पाहिजेत. ठीक आहे, आपल्याकडे 4 5 विषय समजा तेवढे 150 क्वेश्चन मंथली होते का? ट्राय करू आपण 100 क्वेश्चन ट्राय करूया. ओके, 100 क्वेश्चन पर्यंत ट्राय करू. चला, काय हरकत नाही. सुरू करू आपण. त्याच्यामध्ये बघा, ॲज मेनी ॲज क्वेश्चन्स. ओके सर, ठीक आहे स्वप्नील सर. जेवढे जास्त क्वेश्चन घेता येतील आपल्याला तेवढे घेऊया, जेणेकरून तुमचा कुठलाही टॉपिक सुटायला नको. ओके, तर हा पहिला युनिट आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज. आता याचं इंट्रोडक्शन काय? द मशीन एलिमेंट शुड बी मेड ऑफ मटेरियल विच हॅज अ प्रॉपर्टी सुटेबल फॉर द कंडिशन ऑफ ऑपरेशन. प्रत्येक इंजिनिअरिंग मटेरियल जे आहे ते आपल्याला, त्याला काहीतरी त्याची सेपरेट प्रॉपर्टी आहे. त्याच्यावर आपल्याला काय ऑपरेशन करायचं असेल, कटिंग करायचे, कुठं त्याच्यावर मिलिंग करायचे, जे काही ऑपरेशन असतील ते ऑपरेशन आपल्याला करायचे. किंवा एखाद्या आपल्याला एकदम रस्टी कंडिशन मध्ये, आता समुद्रामध्ये जे बोट्स यूज करतात फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपल्याला यूज करायचे. त्याच्यासाठी मग आपलं मटेरियल काय पाहिजे, त्याची प्रॉपर्टी रस्टी नसायला पाहिजे. ओके, करोजन रेजिस्टन्स तो असायला पाहिजे. मग असे कुठले मटेरियल आहेत? मग हे काय झाले, त्याची एक प्रॉपर्टी झाली. तर अशा आपले जे काही मटेरियल आहेत त्याच्या प्रॉपर्टीज, ज्याच्या ह्या प्रॉपर्टीचा अभ्यास ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण इंजिनिअरिंग मटेरियल्स म्हणतो. ओके, स्लाइड चेंज होईना. ओके, सॉरी झाली. ठीक आहे. हा, ओके झाले. इतकेच नाही. बघा, क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल्स. ओके, classification of engineering materials. The engineering materials are mainly classified as metal, their alloys such as iron, steel, copper, and aluminum. आणि नॉन मेटल्स such as ग्लास, रबर आणि प्लास्टिक. ठीक आहे, याच्यामध्ये काही एक्सप्लेन करण्यासारखं आहे का याच्यामध्ये? ठीक आहे, जे काही मेटल्स आहेत, जसे की मेटल किंवा त्यांचे अलॉय आहेत, जसं की आयरन म्हणजे आपण त्याला लोखंड म्हणतो, स्टील आहे आपलं, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे. हे सगळे काय आहेत? आपले मेटल्स आहेत किंवा त्याचे अलॉय आहेत. त्याच्यामध्ये मेटल म्हणजे असं ह्याला आपण क्लासिफाय करू शकतो. हा ह्यांचा एक ग्रुप झाला. आणि हा दुसऱ्यांचा ग्रुप दुसरा कुठला झाला? जे की नॉन मेटॅलिक आहेत. ठीक आहे, नॉन मेटल्स त्याला आपण म्हणतो, जसं की ग्लास झालं, रबर झालं, आपलं प्लास्टिक आहे. ठीक आहे, उड आलं याच्यामध्ये नंतर, पण उड आपलं इंजिनिअरिंग मटेरियल मध्ये म्हणता येईल का त्याला? तर नाही म्हणता येणार उडला. ठीक आहे. ठीक आहे, चला, मी पण शुअर नाहीये, तुम्ही पण, तुम्हाला कोणाला क्लिअर माहिती असेल वुड कशामध्ये कन्सिडर करायचं मला सांगायचं. चला, ठीक आहे. द मेटल्स मे बी फर्दर क्लासिफाय एज फेरस मेटल्स अँड नॉन फेरस मेटल्स. खूप इझी आहे.
ज्याच्यामध्ये आयनचं पर्सेंटेज असतं म्हणजे लोखंड ज्याच्यामध्ये असतं त्याला फेरस म्हणतात आणि ज्याच्यामध्ये लोखंड नसतं त्याला नॉन फेरस म्हणतात. सिंपल. ठीक आहे. चला पुढचा बघा. हा. ओके. तर आता बघा याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. याच्यामध्ये काय बघा, द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटल्स आर दोज which are associated with the ability of the material to resist mechanical forces and loads. ठीक आहे. आता याच्या अशा प्रॉपर्टीज ते काय करतायत मटेरियलचं, काय रेजिस्ट करतायत मेकॅनिकल फोर्स आणि लोड. ज्याच्यावरती आता आपण समजा फोर व्हीलर कन्सिडर केली, त्याचं सस्पेन्शन कन्सिडर केलं, आपण गाडीमध्ये बसलोय तर ते सगळा लोड कॅरी करते बरोबर. ऍक्सिडेंट झाला तर समोरचे काय आता गाडीमध्ये आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते मटेरियल किंवा डॅमेज आतमधल्या माणसाला होत नाहीये. ओके. ते समोरचे मटेरियल काय करतं मग तो शॉक ऍब्झॉर्ब करतं, ते फोर्स ऑब्झर्व करतं, लोड ऍब्झॉर्ब करतं, कॅरी करतं. ठीक आहे. अशा ज्या काही प्रॉपर्टीज आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. पहिलं बघा स्ट्रेंथ. स्ट्रेंथ कशाला म्हणायचं, इट इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट द एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. काय एक्सटर्नली जे फोर्स अप्लाइड करतो विदाउट ब्रेकिंग ऑर एल्डिंग, त्याला म्हणतो आपण. एखाद्या मटेरियलची स्ट्रेंथ म्हणजे काय की त्याच्यावरती जर फोर्स आपण अप्लाय केलाय. आरटीओ ची EMI ची जी आपण 2024 ची बॅच सुरू करतोय याच्यामध्ये विकेंड बॅच असणार आहे ही, फक्त सॅटरडे आणि संडे. ठीक आहे. सॅटरडे आणि संडे बॅच असणार आहे आणि अशी बॅच आपली 10 महिने चालणार आहे, सॅटरडे आणि संडे. ठीक आहे. दर दर आठवड्यामध्ये आपण 4 ते 6 तास आपण लेक्चर घेणार, प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार विथ क्वेश्चन आन्सर. ठीक आहे. विथ क्वेश्चन आन्सर तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर शिकवलं जाणार आणि तुमचे 15 चे 15 सब्जेक्ट सिलेबस नुसार कव्हर केले जाणार. ठीक आहे. त्याच्या तुम्हाला ग्रुपवरती रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार, त्याच्या नोट्स मिळणार, त्याचे क्वेश्चन पेपर मिळणार, सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर विकली 4 to 6 आवर असणार लेक्चर, रेकॉर्डेड म्हणून मिळणार आणि PYQ अनालिसिस असणार. फीस मी आता सांगितलं तुम्हाला 999 ठेवली फक्त. कशासाठी? ज्या विद्यार्थ्यांना फीस भरू शकत नाही, तुम्ही बाहेर कुठल्याही क्लासची फीस बघा, मिनिमम 4 ते 5 हजारापासून सुरुवात आहे बेसिक क्लासेसची. ते पूर्ण डिटेलमध्ये गेला तुम्ही तर 10, 15, 20 हजारांपर्यंत पण आहे. तर आपले गरीब विद्यार्थ्यांसाठीच आहे आपला चॅनल. एनी टाइम तुम्ही जॉईन करू शकता, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, काही प्रॉब्लेम आहे. मी 100 रुपये फीस भरा, जॉईन करा. उद्यापासून लेक्चर चालू होत आहेत, 30 डिसेंबर पासून आपली बॅच चालू होते. जेणेकरून काय होईल, वॅकन्सी येणार. येस, वॅकन्सी येणार आहेत, 99% वॅकन्सी येणार आहेत यावर्षी. ठीक आहे. आणि जरी नाही आल्या तरी तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. हा जर सिलेबस तुम्ही एकदा कव्हर केला 2025 मध्ये, तर 100% ऍड येणार म्हणजे येणार, जर नाही आली 24 ला तर. पण 24 लाच ऍड येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. त्याच्याबद्दल पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. काही न्यूजपेपरचे कात्रणं लावले होते भरपूर वेळेस, भरपूर ठिकाणी, जळगाव म्हणा, औरंगाबाद वगैरे, म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर, जिथे काय होतं आरटीओ नाही आहेत आणि कामामध्ये अडथळा निर्माण होतोय. अशा भरपूर न्यूज पण तुम्ही बघितलेल्या असाल. त्यानंतर मध्ये आपण एक ते हे पण टाकलं होतं मला रिमेनिंग डेटाचा फॉर्म्युला, वॅकन्सी किती आहे, जवळपास 500 जागा रिकाम्या आहेत पूर्ण आरटीओ डिपार्टमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. ह्याच्यातले काही जणांचे आपले जे आपले ARTO जे आहेत, ठीक आहे, AMVI जे आहेत इन्स्पेक्टर, त्यांचं MVI या पोस्ट इथे जवळपास 100 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे यांचं जर प्रमोशन झालं तर आपल्याला खाली इकडे 135 मध्ये ह्या 100 जागा ऍड होऊ शकतात. ठीक आहे. STIMS स्टडी, येस करा सर, STIMS चांगला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये तुम्हाला फीसचं बोलत होतो आपण, की ज्यांना जे काही फीस भरू शकत नाही त्यांनी 100 रुपये भरून जॉईन करा. उद्यापासून चालू करतोय आपण लेक्चर. तर तुम्हाला मिस नको व्हायला. उद्या आणि परवाचे 2 दिवस म्हणजे तुमचे जवळपास 4 ते 6 तास पाठीमागे पडणार आहेत. आणि बॅच विकेंडलाच का ठेवली, याचं पण कारण आहे की आपल्याला सोमवार ते शुक्रवार काय करायचंय, प्रीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता स्पेशल आरटीओच्या विद्यार्थ्यांसाठी PSI किंवा STI यांच्या एवढा जो कट ऑफ लागतो, त्याच्यापेक्षा आपला 5 ते 10 मार्क्स म्हणजे खूप मोठे मार्क्स आहेत हे. एवढ्या मार्क्सने आपला निकाल आरटीओ EMI पूर्व परीक्षेचा कमी लागतो. हे लक्षात ठेवा. कट ऑफ त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामुळे आपण फोकस कशावरती करतोय, पूर्व परीक्षेवरती 4 दिवस आणि उरलेले 2 ते 3 दिवस काय आहेत ते आपण
मुख्य परीक्षेवर प्रॉपर भर करतोय. कारण याच्यामध्ये 15 सब्जेक्ट आहेत, ते कसं शिकवणार प्रॉपर किंवा कसं आपण शिकणार. ठीक आहे. येस कृष्णा सर, वॅकन्सी येतील. टाइम काय असेल स्नेहल मॅडम, टाइम जो आहे आपला इव्हिनिंग 7 ते 9 असणार आहे. ठीक आहे. आणि संडेच्या दिवशी आपण आपला जो पेड बॅचचा ग्रुप आहे, ठीक आहे, जवळपास 10 ऍडमिशन्स आपल्याकडे आता झालेले आहेत. जो काही पेड बॅचचा ग्रुप आहे आपला, त्याच्यावरती तुम्हाला संडेसाठी काही टायमिंग चेंज वगैरे असेल तिथं तुम्ही मेसेज करू शकता आणि कळवू शकता. आपण त्यानुसार पण घेऊ, ते अरेंजमेंट करू. नॉर्मल टाइम आपला असणार आहे इव्हिनिंगला 7 ते 9. ठीक आहे. हा टाइम नोट डाऊन करून घ्या. आणि जरी तुम्हाला ह्या 7 ते 9 मध्ये तुम्हाला लेक्चर अटेंड करता येत नसतील, तरी तुम्हाला ग्रुपवरती आपल्या रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. काही काळजी करू नका. ओके. हे होतं सगळं बॅच संदर्भात. तुम्हाला अजून ह्या बॅच बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मला पर्सनल मेसेज करू शकता. कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असेल तेही मेसेज करू शकतात. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यांना जॉईन केलं जाईल. सगळ्यांपर्यंत फक्त आपल्याला लेक्चर पोहोचवायचं एवढंच आपली इच्छा आहे. जॉईन कशी करायची बॅच? हा बघा इथं नंबर दिलेला आहे खाली. या नंबरला पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा.